काय तर हो सर सांग. हे अशा लोकांना आयुष्यात 50 वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली, ई रिक्षा भेटली. ती ई रिक्षाना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचा बॅलन्स राहत नाही. मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही, हा माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही. त्याचा काही फायदाच होत नाही हो. आणि मग अशा वेळेस तो एमडी, आम्ही आज एमडीला बोलावलं होतं त्या कंपनीच्या, ते एमडी आलं नाही, ते कर्मचारी पाठवून दिलं एक कोणतं, त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं. त्याला मराठी समजत नाही. कंपनीचा कर्मचारी ते हरियाणातला आहे, त्या कंपनीचा कर्मचारी आहे. हे एमडी साहेब आहे वित्त विभागाच्या, याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे, त्याचे एमडी इथं आले. त्यांना आज आम्ही इथं बोलावलं होतं. त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग 3.5 लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगाच्या कोठ्यातून. आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे, त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा, काय दाखवा, पताच नाही. ज्या